मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही ऐकली असेलच की जंगलातील सरळ सरळ झाडे नेहमीच पटकन तोडली जातात आणि वेडीवाकडी झाडे तशीच ठेवली जातात। हिंदी मध्ये एक म्हण आहे, लातों के भूत बातों से नहीं मानते। मित्रांनो, मग आपण कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, त्या सरळ गोष्टीवर की वाकड्या तिकड्या गोष्टीवर? दोन्ही गोष्टी आपापल्या जागी बरोबर आहेत। खूप चांगलं असणं योग्य नाही आणि खूप वाईट होणंही योग्य नाही। मित्रांनो, तुम्ही इतके चांगलेही बनू नका की लोक तुम्हाला खाऊन घेतील, अगदी गुळासारखं, आणि इतके वाईटही होऊ नका की लोक तुम्हाला कडुलिंबाची उपमा देतील। जर तुम्ही खूप चांगले व्यक्ती असाल तर प्रत्येक जण तुम्हाला रोज मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या जवळचे बहुतेक लोक हे करतील, कारण आजच्या काळात चांगल्या लोकांना मूर्ख समजले जाते, हे तुम्हाला माहीत असेलच। त्यामुळे वाईट होण्याने यशाची शक्यता वाढते। मित्रांनो, या जगात वाईट असलेला माणूस वयाच्या 21-22व्या वर्षी कोट्यधीश बनलेला आपण बघितलेला आहे, पण याच्या उलट चांगला माणूस वयाच्या 60 आणि 70व्या वर्षीही 2 वेळच्या जेवणासाठी धडपडत असतो। हे सत्य आपणास नाकारता येत नाही। त्यामुळे तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर लोकांना घाबरू नका, थोडेसे वाईट व्हा आणि लोकांना घाबरणे बंद करा। हे लक्षात ठेवा की जर आपल्याला जगात काहीतरी बनायचे असेल तर प्रत्येकजण आपल्याला पसंत करणार नाही। जे तुमचा तिरस्कार करतात त्यांना तो करू द्या, तुम्ही फक्त तुमचे काम करा, बाकी सगळं विसरून जा। लोकांना खुश ठेवण्याचा तुमचा करार नाही। वाईट असण्याचा एक फायदा म्हणजे आपण इतरांच्या मागे आपला वेळ वाया घालवला याचा आपल्याला कधीही पश्चाताप होणार नाही। आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वाईट व्हा, निरुपयोगी लोकांकडे दुर्लक्ष करा। अनेकदा खूप चांगले लोक आपली प्रतिभा आणि वेगळेपण नष्ट करतात। चांगले लोक इतरांना खुश करण्यासाठी दुसऱ्याचे गुलाम होतात, परंतु वाईट आणि हुशार लोक त्यांच्या कामासाठी लोकांना विकत घेतात। संपूर्ण जग अशा लोकांच्या शोधात असते जे चांगले आहेत आणि त्यांना लक्ष्य करतात आणि त्यांचा फायदा घेत असतात। तेव्हा चांगले आणि सरळ लोक सहज लालचीने आकर्षित होतात आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो। मित्रांनो, जीवनात भरपूर पैसे कमवायचे असतील तर वाईट व्हा, पैशाच्या मागे धावू नका, लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही स्वतः तुमचे टॅलेंट सुधारा। पैसे तुमच्याकडे आपोआप येतील। चांगले लोक चुकीच्या गोष्टी बोलायला घाबरतात। समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल याचा विचार करत राहतात। मित्रांनो, समोरची व्यक्ती तुम्हाला मनातल्या मनात मूर्ख समजत असते, म्हणूनच तो तुमच्या आयुष्याचा निर्णय घेत असतो। तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तुम्हीच घ्या, वेळ वाया घालवणाऱ्यांना निघून जाण्यास सांगा। जर तुमचे कुटुंबीय म्हणत असतील की त्यांच्यासारखे व्हा, यांच्यासारखे व्हा, आणि तुम्हाला कोणासारखेच व्हायचे नसेल तर त्यांचेही ऐकू नका, इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करू नका। या जगात प्रत्येकजण चांगले दिसण्याचा मुखवटा घालून फिरत असतो, पण वाईट होऊन तुम्ही लोकांचे वास्तव ओळखू शकता। जग खूप वाईट आहे, तुम्ही चांगले झालात तर तुमचे खूप वाईट होईल। आधी स्वतःचा विचार करा, स्वतःचे भले करा आणि नंतर इतरांचे भले करू शकता, अन्यथा त्यांच्या भल्यासाठी तुम्ही तुमचे नुकसान करा। चांगली आणि सरळ माणस जेवढे जमेल तेवढेच घेतात। तुम्ही जे काही सांगाल तेवढेच ते स्वीकारतात। हेच त्यांच्या दारिद्र्याचे आणि आयुष्यभर भटकंतीचे कारण आहे। त्यामुळे चालाख व्हा, हुशार बना, वाईट बना आणि बुद्धिमानी व्हा, तरच तुम्ही श्रीमंत व्हाल। वाईट झाल्यानंतर लोक काय बोलतात याची आपल्याला पर्वा नसावी आणि आपण फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे। जग चांगल्या माणसांना खूप वेदना आणि दुःख देते। ते सहन करायचं नसेल तर वाईट व्हा, लोक तुमची पर्वा करणार नाहीत आणि ते तुमच्यासाठी योग्य असेल। एखाद्याला सुखी करण्यासाठी आपले नुकसान होऊ देऊ नका। चांगल्या आणि सरळ माणसांना स्वातंत्र्य नसते आणि जग त्यांच्या भावनांची खिल्ली उडवते।
यामुळे चांगल्या माणसांना खूप त्रास होतो. जे लोक गोड बोलणारे आहेत त्यांच्यापासून दूर रहा आणि जे प्रामाणिकपणाबद्दल बोलतात ते खूप धोकेबाज असतात. त्यामुळे लोकांच्या नजरेत वाईट व्हा, कोणावरही विश्वास ठेवू नका. जे तुमचे आहेत ते तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. कुणासमोर रडू नका, नाहीतर ते तुम्हाला आयुष्यभर रडवेल. जर कोणी तुमच्या मार्गात खड्डा खोदला तर त्याच्याशी वाद घालताना तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका, कारण हे लोक तुम्हाला उडी मारायला शिकवतील. आणि मित्रांनो, ज्याने तुमच्यावर अन्याय केला, तुम्हाला रडवले, तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुमची आशा मोडली, त्यांना कधीही विसरू नका, कारण ते तुम्हाला काहीही करण्याची हिंमत आणि ताकद देतील. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका. आपण सर्व काही करू शकतो, फक्त आपल्या कामात आपला चांगुलपणा घाला आणि लोकांच्या आनंदाचा विचार करू नका. साऱ्या जगाला फक्त पैसाच आवडतो. मित्रांनो, लोक नेहमी स्वतःच्या फायद्यानुसार तुमचा विचार करतील. जर तुम्हाला कोणी तुमचा वापर करू नये असे वाटत असेल तर तुम्हाला वाईट व्हावे लागेल. लक्षात ठेवा, जिथे 4 वाईट लोक उभे राहतात, तिथे तुम्ही काहीही चांगलं करणार नाही. वाईट होऊन शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून तिथून बाहेर पडावं लागतं. जर लोकांना तुमची किंमत कळत नसेल तर त्यांना सांगू नका, कारण भंगार विक्रेत्याला कधीही हिऱ्याचे रूप ओळखता येत नाही. खरा हिरा फक्त सोनारच ओळखतो. क्षणभर इतरांच्या भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही निर्णय कायमचा घेऊ नका, अन्यथा तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. तक्रार करणे बंद करा आणि आपल्या स्वप्नांची जबाबदारी घ्या. अनेकदा लोक मतलबी लोकांना वाईट आणि वेडे म्हणतात, पण हे वेडे लोक सर्व काही करतात. पण समजूतदार आणि चांगले लोक इतरांच्या सूचनेनुसारच वागतात आणि इतरांच्या सांगण्यावरून नोकरी करतात. कुणाला इतकं देऊ नका की त्यांच्यात हिंमत वाढवण्याचं धाडस होईल आणि ते तुम्हाला म्हणतील की तुम्ही बेकार आहात, तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणून लोकांना त्यांच्या मर्यादेत ठेवा. त्या लोकांना खूप जवळ येऊ देणं हे तुमच्यासाठी चांगलं नाही. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याचा कधीही विचार करू नका. ते या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही, म्हणून ते तुम्हाला थांबवतात, परंतु तुम्ही यशस्वी होऊ शकता. वाईट व्हा, हुशार व्हा आणि असे काही काम करा की लोक तुमची वाहवा करतील. नेहमी राजा होण्याचा विचार आपल्या मनात ठेवा, चांगला माणूस होण्याचा नाही, कारण ज्या दिवशी तुम्ही काहीतरी बनला, लोक तुमची प्रत्येक चूक तुमची योग्यता म्हणून विसरतील. मित्रांनो, जे लोक जसे आहेत तसे राहू द्या. भांडण करणाऱ्या लोकांपासून दूर रहा. अशी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना आपल्या बुद्धीने पराभूत करा. आज तुम्हाला एखादी गोष्ट जमत नसेल तर लोक तुम्हाला थांबवणार, पण एखाद्या दिवशी तुम्ही यशस्वी झाला तर लोक म्हणतील की तुम्ही ते कसे केले. तुमची उणीव शोधणारे अनेक जण सापडतील. जीवनात सुख आणि यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करा. लोक स्वतःवरही नाराज होतात, तर तुमच्यावर का होणार नाही. मित्रांनो, जेव्हा चांगलं आणि वाईट यांचं कॉम्बिनेशन सापडतं तेव्हा जगात मोठा बदल घडवून आणू शकतो. मग ते एक वेगळं जग निर्माण करतात जिथे ते एकटे आनंदी असतात आणि यशासाठी कठोर परिश्रम करून यशस्वीही होतात. तुम्हालाही तेच करायचं आहे. इतरांच्या नजरेत तुम्ही चांगले बना, नाही तर वाईट. फक्त असं करा की तुमच्यासारखं कोणीही होऊ शकत नाही. मित्रांनो, अशा आणखी व्हिडिओंसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण मला तुम्हाला यशस्वी होताना पाहायचे आहे. धन्यवाद.